आपण पण मयुरेश आणि त्यास करण शिवाजी पाटील साहेबांकडून 500 रुपयाचं पारितोषिक नक्कीच त्यांनी नक्कीच जाहीर केलेलं आहे. मयुरेश आपण आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे, कारण गोल्डन षटकरांनी हा सामना नक्कीच त्यांनी आपल्या संघाला जिंकून दिला होता आणि व्यापीडायझर आमच्या मान्यवर आहेत. करण शिवाजी पाटील साहेब त्यांच्या या गोल्डन षटकावर खूप खुश आहेत आणि त्यांच्या माध्यमातून नक्कीच हे पारितोषिक दिलं जाईल. हे आपण पाहू शकता मयुरेश हे पारितोषिक दिलं जात आहे. कडक फटका आणि कडक नोट हे नक्कीच आपण पाहतोय. क्वार्टर फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळेल गावदेव वडगर विपक्ष गावदेव वेले या दोन संघामध्ये. तर मित्रांनो बोलूया आपण स्वागत सत्काराकडे. आपल्यामध्ये उपस्थित सौरभ नाईक साहेब आणि त्यांचा हेतूची सन्मानित केला जाईल. विशाल पाटील यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ असते सौरभ नाईक यांना सन्मानित करायचं आहे. विशाल भगत यांच्या शुभ असते हा सन्मान आपण करणार आहोत. सौरभ नाईक साहेब यांची प्रमुख उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा हेतूची सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरून केला जातो हे आपण पाहू शकता. विशाल भगत जे नक्कीच सोहराच्या भूमिकेमध्ये देखील राहिलेले आहेत आणि ते त्यांच्या शुभ असते हा सन्मान येथे केला जात आहे. शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केलं जाते. त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित आहेत हितेश पाटील साहेब आणि त्यांचा शुभ सन्मान करण्यासाठी विनंती करीन शुभ पाटील यांना की आपण आपल्या शुभ असते त्यांना सन्मानित करायचं आहे. हितेश पाटील साहेबांची प्रमुख उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. हितेश पाटील साहेबांचा देखील हेतूची सन्मानित मुख्य व्यासपीठावरून केला जातो हे आपण पाहू शकता. त्यानंतर मित्रांनो आपल्यामध्ये शामराव पाटील साहेब देखील उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील हेतूची सन्मान येथे केला जाईल. डायनल भगत यांना विनंती असेल की आपण आपलं शुभ असते त्यांना सन्मानित करायचं आहे. शामराव पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा हेतूची सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरून केला जाईल. त्यांची देखील प्रमुख उपस्थिती इथे पाहायला मिळते. केतन सिंगलने आपला अकाउंट ओपन करतोय. केतन मुकादम आणि विजेंद्र पाटील ही जोडी मैदानामध्ये. तर गोलंदाजी ट्रॅकवर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिले षटक घेऊन आले गोलंदाज जीत पाटील. पहिले षटक पॉवर प्लेचं षटक पाहायला मिळते. ऑन साईडला 2 षटक आउटफील्ड मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. इथं मात्र रिव्हर्स फटका चिन्ह निघून जाईल फाल लेग रिझर्व मधून थर्ड मॅन रिझर्व मधून सीमा पार 4-2 साठी चौकार. चौकाराने विजेंद्र पाटील यांनी आपला अकाउंट ओपन केलेलं आहे. आपण पाहतोय एका बाजूला गावदेव वेले तर दुसऱ्या बाजूला गावदेव वडगर. वेले विपक्ष वडगर दोन्ही संघांच्या नावांमध्ये गावदेव, मात्र गावदेव कुठल्या संघाला प्रसन्न होईल याचं उत्तर या सामन्यानंतर मिळेल. कट करण्याचा प्रयत्न येते मात्र आपण पाहतोय पडल्यानंतर निघून जातो या चेंडू एक्स्ट्राच्या हातामध्ये. उंच असा गोलंदाज जीत पडेल कधी कधी नक्कीच त्याला उंचीचा फायदा देखील होताना पाहायला मिळतोय. केतन मुकादम आणि विजेंद्र पाटील ही सलामीची जोडी मैदानामध्ये या गावदेव वेले संघाकडून. पहिले षटक मार्गस्थ जीत पडेलच्या माध्यमातून. इथे मात्र चेंडू मेटविकर रिझर्व मध्ये टोललेला आहे. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करेल फेकी करेल तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल पेक्षा अधिक नाही. या सिंगलने संघाची धावसंख्या वाढते. एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या सिंगलने वाढून होती ती धावफलकावर 6 धावा. क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहतो या गावदेव वडगर विपक्ष गावदेव वेले या दोन संघामध्ये आणि यानंतर सेमीफायनलचा दुसरा सामना पाहायला मिळेल. या सामन्यात विजेता संघ विपक्ष चौथा हिरवा मानकुल या दोन संघामध्ये. स्विंग अँड मिस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू निघून जातो या यष्टरक्षकाच्या हातामध्ये. पहिल्या षटक आणि पहिल्या षटकामधील शेवटचा चेंडू. वडगर विपक्ष वेले गावदेव वडगर विरुद्ध गावदेव वेले या दोन संघामधील सामना सध्या आपण पाहतोय.
इथे मात्र फुल टच चेंडू आणि फुल टच फुल टोल वसूल करताना पाहतोय बंदे में दम नाम है केतन मुकादम. पहिला मोठा फटका आपण बघतोय केतन मुकादमच्या बॅट मधून आणि संघाची धावसंख्या 6 ने वेगाने वाढून होते ते धावफलकावर दुहेरी अंकामध्ये देखील पाहायला मिळते. ती 12 धावा बिनबाद 12. गावदेव वेले विपक्ष गावदेव वडकर या दोन संघांमधील क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहतोय. उपांत्य फेरीचा सामना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 12 आणि दुसरं षटक आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय या दर्शन पाटील. मागील सामन्यामध्ये दर्शन यांनी चांगले प्रदर्शन केलं होतं. दर्शन पाटील विखुरले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते कारण पाळप्याच्या षटकाची समाप्ती झालेली आहे आणि जे निर्बंध पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाले होते ते मात्र निर्बंध इथे हटवले गेलेले आहेत. राजकीय भाषेत जर म्हणायचं झालं तर राजकारणाच्या भाषेत आचारसंहिता जी होती पहिल्या षटकामध्ये ती मात्र आता इथे पाहायला मिळत नाही. दर्शन पाटील गोलंदाजी ट्रॅकवर रिव्हर्स फटका मात्र सरळ थर्डमॅनच्या हातामध्ये आणि इथे मात्र परतावला गेल फलंदाजा डगआउटच्या आश्रयाला. विजेंद्र पाटील बॅक टू पॅव्हिलियन. पहिला फलंदाज विजेंद्र पाटील हा बाद होऊन पॅव्हिलियनमध्ये परतताना या चेंडूवर विजेंद्र पाटील यांनी मागील नक्कीच षटकामध्ये या धावा वसूल केले होत्या. यावेळी मात्र आपण पाहतोय या तो बाद होऊन पॅव्हिलियनमध्ये परतताना. न्यू बॅटर राजन थले येतोय वन डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी. ब्रेक थ्रू मिळवून दिलाय कारण ब्रेक थ्रूची आवश्यकता होती या गावदेव वडगर संघाला. तो ब्रेक थ्रू अगदी पहिल्या चेंडूवर दर्शन पाटील मिळवून देताना. एस्ट्रक्षीच्या भूमिकेमध्ये जीत पाटील आपण पाहतोय ज्याने पहिले षटक हाताळलं होतं. सध्या विकेट किपरच्या भूमिकेमध्ये तो पाहायला मिळत आहे. गोलंदाज दर्शन पाटील गोलंदाजी मार्कवर यावेळी सामना करेल फलंदाज राजन थले. आपण सामना बघतोय या गावदेव वडगर विरुद्ध गावदेव वेले या दोन संघामध्ये क्वार्टर फायनलचा सामना या दोन संघामध्ये खेळला जातोय. इथे केवळ चेंडूला चॉप केलेला आहे. पॉइंट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. एक धावा आणि एका धावेने स्वतःचा अकाउंट ओपन केलं फलंदाज राजन थल्याने. राजन थले ऑफ द मार्क. संघाची धावसंख्या सिंगलने 13 वर पोहोचते. दुसरं षटक मार्गस्थ आहे या दर्शन पाटील. दुसरं षटक चालतोय तर सामना करेल फलंदाज केतन मुकादम. इथे मात्र जोरदार फ्रार करण्याचा प्रयत्न जोरदार अपील देखील तिथे पाहायला मिळतो मात्र पंच सहमत नाहीत. अपीलमध्ये उत्साह जास्त आत्मविश्वास कमी आहे. आपण पाहतो या पद्धललितेचा वापर न करता खडे खडे खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज केतन मुकादम याचा. जब मोबाइल में नेटवर्क जरूर है व क्रिकेट में फुटवर्क जरूर है लेकिन आपण पाहतो या कुठल्या प्रकारचा फुटवर्कचा वापर इथे फलंदाज करताना दिसला नव्हता. इथे मात्र चेंडू जातोय या फायनल रिजन मध्ये. कुठल्या प्रकारची धाव तिथे घेतली जात नाही. धावसंख्या स्थिर आहे. धावपल्याकडे 13 धावा. बॅक टू बॅक दोन चेंडू डॉट. दर्शनचं चांगलं प्रदर्शन पाहायला मिळतंय. आपण पाहतो पहिल्या चेंडू विकेट प्राप्त केलेले आणि त्यानंतरच्या 3 चेंडूमध्ये कुठल्या प्रकारचे एकच धाव त्यांनी खर्च केलेली आहे. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत एकच धाव त्यांनी खर्च केला नाही. एक सफलता विजेंद्र पाटीलच्या रूपाने देखील प्राप्त केलेली आहे. इथे मात्र खडे खडे हा फटका केलेला आहे. स्टँड अँड डिलिव्हर क्षेत्ररक्षक चेंडू खाली मिड ऑफ रिजन मध्ये कुठल्या प्रकारची चूक नाही आणि आणखीन एक फलंदाज बाद होतोय केतन मुकादमच्या रूपाने गावदेव वेले या संघाचा.
न्यू बॅटर मयुरेश मागील सामन्यामध्ये ज्याच्या बॅटमधून गोल्डन षटकार पाहायला मिळाला होता आणि त्या गोल्डन षटकाराने जयदुर्ग सूर्य बी संघाचं आव्हान ज्या खेळाडूने संपुष्टात आणलं होतं तोच फलंदाज आता मात्र आपल्याला चौथ्या क्रमांक खेळण्यासाठी पाहायला मिळतोय. 13 धावसंख्येवर दुसरा फलंदाज बाद झालेला गावदेव वेले या संघाचा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. आपण पाहतोय या दर्शन दुसरं षटक चालतोय. 1 धाव खर्च केलेले आहेत आणि 2 विकेट देखील त्याने चटकावलेले आहेत. इथे मात्र आपण पाहतोय या दिशा फरकटोय गोलंदाज पंचांचा इशारा वाढचा येतोय कारण आव्हान त्याचा वाढच्या रूपाने. धावसंख्येमध्ये अखेर 1 ने भर पडते. धावसंख्या 14 धावा. चौथ्यावर मानकुली संघाने आपण सज्ज राहायचं आहे कारण या सामन्यानंतर चौथ्यावर मानकुली विपक्ष या सामन्यात विजय संघ असा सेमीफायनलचा दुसरा सामना पाहायला मिळेल. पहिल्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये भक्तिधाम स्पोर्ट्स डुंगे संघाला पराभूत केलं होतं ते धामणगाव संघाने आणि धामणगाव संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झालेला आहे. मयूर जय मास्टर धामणगाव संघ. तर सध्या क्वार्टर फायनल सामना आपण पाहतोय वडघर विपक्ष वेले या 2 संघामध्ये. इथे माझा क्लीन बॉल मागील सामन्यामधील हिरो या सामन्यात ठरतोय हिरो. दर्शनचं चांगलं प्रदर्शन या षटकामध्ये पाहायला मिळालं आहे कारण या षटकामध्ये त्यांनी 3 धक्के दिलेले आहेत गावदेव वेळे संघाला आणि फक्त 2च धावा खर्च केलेले आहेत. म्हणजे कम खर्चिलावर फुल चर्चेला असं या षटक दर्शन पाटील याचं राहिलेलं आहे. 2 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या 14. पहिल्या षटकामध्ये 12 धावा खर्च केले तर जित पाटील यांनी मात्र दर्शन पाटील यांनी आपल्या षटकामध्ये फक्त 2च धावा खर्च केलेले आहेत. न्यू बॅटर भावेश तले. मिडल ऑर्डरमध्ये या भावेश तले आपण पाहतोय या कारण आपण पाहतोय या की केतन मुकादम विजेंद्र पाटील आणि मयुरेश हे 3 फलंदाज बाद झालेले आहेत. वेले संघाची सर्वात अनुभवी जोडी आता मात्र मैदानामध्ये राजन थले आणि भावेश तले. तर रोहित पाटील गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. इथे केवळ चेंडूला दिशा दिलेली या कव्हर रिजनमध्ये 1 धाव तर पूर्ण केली जाते आणि दुसरी धावेसाठी देखील प्रयत्न केला जातोय. चांगली कॉलिंग आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही या अनुभवी खेळाडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 16 धावा. सर्वात अनुभवी जोडी आपण पाहतोय गावदेव वेले संघाची सध्या मैदानामध्ये. फील्डमध्ये थोडंसं परिवर्तन केलं जाते. एक क्षेत्ररक्षक आता मात्र आपण पाहतो या कव्हर रिजनमध्ये तैनात केला गेलेला आहे. पॉइंट रिजनमध्ये देखील क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो. ऑफ साईडला ऑन साईडला डिप्स खेळले का कॉकर रिजन आणि या स्ट्रेट लॉंग ऑन रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. फायनल एक 10 मॅन VSF मध्ये पाहायला मिळतात क्षेत्ररक्षकच्या मागे. इथे मध्ये फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस फुल टॉल उचल करताना फलंदाज राजन थले. थल्ले बल्ले बल्ले. धावसंख्या 6 ने मुसंडे मारते धावफलकावर डबल टू 22 धावा. राजन थलेला अशा प्रकारचा चेंडू तुम्ही देऊ शकत नाही. राजन थलेला अशा प्रकारचा चेंडू देणे म्हणजे या स्वतःच्या पायावर कुऱ्हाड नाही तर कुऱ्हाडीवर पाय मारण्यासारखं आहे. धावसंख्या 22 वर पोहोचते. रोहित पाटील सामोरे जाईल फलंदाज पुन्हा एकदा राजन थले. इथे या चांगला चेंडू अगदी यॉर्कर लेनचा चेंडू होता आणि छोट्या बॅकलिपचा वापर करून चेंडू खेळून काढलेला एका धावेसाठी.
धावसंख्या सिंगलने वाढून होते ते धावफलकावर 23 धावा 23. आपण सामना पाहतोय गावदेवी वेलू विपक्ष गावदेवी वडगर या दोन संघामध्ये. भक्तिधाम स्पोर्ट्स डोंगे अजित स्वर्गीय मारुती शेठ गोपीनाथ पाटील समुद्री चषकामधील हा क्वार्टर फायनल सामना या दोन संघामध्ये खेळला जातोय. तिसरं षटक मार्गस्थ आहे रोहित पाटील तिसरं षटकात चालतोय. तर यावेळी सामोरे जाईल फलंदाज 22 तेले. इथे मात्र चांगला चेंडू सरळ निघून जातोय या एस्ट्रिकच्या हातामध्ये. एस्ट्रिकच्या मागे नक्कीच जित पाटील याचा आवाज जास्त येतोय आणि त्यामुळे कदाचित गावदेवी वेळे संघाचे फलंदाज देखील डिस्टर्ब होत आहेत. ऑस्ट्रेलियन संघामध्ये ही रणनीती आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. कंट्रोलला फुलचा फटका समोर केलेल्या 20 मध्ये शतरक्षक जोपर्यंत फील करेल चेंडू फेकी करेल दर्शन तोपर्यंत एक सिंगल रन्सने स्ट्राईक रोटेट करतो फलंदाज भावेश आणि सिंगल संघाची वेले संघाची धावसंख्या 24 वर पोहोचते. तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकामध्ये शेवटचा चेंडू. या षटकामध्ये आतापर्यंत रोहित पाटील यांनी 10 धावा खर्च केलेल्या आहेत. वेले विपक्ष वडगर दोन्ही नक्कीच मातबर संघ आहेत. जिशेमधील नक्कीच आपण बघतोय अनेक स्पर्धामध्ये चांगलं प्रदर्शन या दोन्ही संघांनी नेहमीच केलेलं आहे. लॉर फुलटा चेंडू फायदा खरं तर उचलता आणि गॅप देखील शोधता आलेला नाही. फक्त एकच धावकीने संधी मिळेल फलंदाजाला एका धावेपेक्षा आहे. थोडासा निराश राजेंद्र थले देखील आपल्या फटक्यावर पाहायला मिळतोय कारण हा चेंडू खरं तर बाहेरच दिसायला हवा होता मात्र फटका बनवता आलेला नाही. तर अशा प्रकारे 3 षटकांची समाप्त झाली. 3 षटकात समाप्तीनंतर गावदेवी वेले संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 25 धावा सिल्वर जुबली क्वार्टर सेंचुरी आणि 3 षटकांसाठी बरोबर 15 मिनिटाचा वेळ देखील वडगर संघाच्या गोलंदाजांनी खर्च केलेला आहे. पंचवीस धावा 25. भक्तिधाम स्पोर्ट्स डोंगे अजित सुर्गे मारुती शेठ गोपीनाथ पाटील स्मृती चषक मित्रांनो आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये नक्कीच आपण पाहतोय की मॅन ऑफ द सिरीज कूलर आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे शुभांकर शामराव पाटील साहेबांनी. तसेच मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे श्री राजेंद्र राजाराम म्हात्रे साहेबांकडून. म्हात्रे यांच्या स्मरणार्थ कुमार तेजस राजेंद्र म्हात्रे साहेबांकडून उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज स्पॉन्सर केले गेलेले आहे. भवानी कंस्ट्रक्शन कालवारचे प्रोप्रायटर रोहित यशवंत पाटील यांच्याकडून त्यांचं देखील विशेष धन्यवाद. सन्मान चिन्ह आपण पाहतो जितेंद्र दयानंद पाटील साहेब माजी सरपंच डुंगे भिवंडी 40+ ग्रामीण उपाध्यक्ष यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेले आहे. दरम्यान जोगेंद्र भगत साहेबांचं देखील आमच्या व्याप डायजवर आगमन होत आहे आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आणि त्यांच्यासमवेत अशोक शेट्टी साहेबांना देखील आपण पाहू शकता. या दोन्ही मान्यवरांचं भक्तिधाम स्पोर्ट्स डोंगे अजित स्वर्गीय मारुती शेठ गोपीनाथ पाटील स्मृती चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम साहेब आपलं हार्दिक स्वागत आहे स्पर्धेमध्ये. आपल्या माहितीसाठी या क्वार्टरमध्ये सामना आपण पाहतोय वडगर विपक्ष वेले. एका बाजूला गावदेवी वेले तर दुसऱ्या बाजूला गावदेवी वडगर. इथे मात्र चेंडूला फिरकावून दिल्याने चेंडू निघून जाईल लॉंगच्या वरून सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. रोहन पाटील याचं स्वागत षटकाराने केलेले आहे आपण पाहू शकता. दोन अँगलमध्ये नक्कीच हे दाखवलं जातं काय टेलिकास्ट केलं जातं नक्कीच युशनच्या माध्यमातून. ही स्पर्धा आपण पाहतो या थेट प्रेक्षेपण त्यांच्या माध्यमातून केलं जातं. विजय पाटील वडगर आणि त्यांची संपूर्ण ऑफिशियल टीम आपण पाहतोय. प्रज्वल पाटील यज्ञेश पाटील आणि रुपेश ठाकरे. रोहनचं स्वागत षटकाराने केलेलं आहे फलंदाज राजन थले याने आणि षटकाराने संघाची धावसंख्या 31. पुन्हा एकदा मोठा फटका. यावेळी मात्र हा चेंडू बाहेर की आतमध्ये पाहावं लागेल. नाही आतमध्ये
सुरेख झेल आणि इथे मात्र समावत होते फलंदाज राजन थले याचा खेळ. एकतीस या धावसंख्येवर आणखीन एक फलंदाज बाद होऊन पॅलमध्ये परतताना गावदेव वेल या संघाचा. मात्र राजन थले यांनी बाद होण्यापूर्वी अतिशय उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन केलेलं आहे. न्यू बॅटर अल्पेश. साहिलच्या माध्यमातून चांगला झेल खरं तर आपण पाहतोय या शरीराचे संतुलन त्यांनी साधलं गेलं होतं आणि चांगला झेल. कारण असे झेल खूप कठीण असतात. काही इंचेस आतमध्ये हा झेल त्याने पकडलेला आहे. रोहन पाटील सामोरे जाईल फलंदाज अल्पेश भोईर. इथे मात्र बॅटची या टोला लागून चेंडू जातो या इस्ट्रेक्शनच्या मागे. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने संघाची धावसंख्या 32 धावा 32. आपण क्वार्टर फायनलचा सामना पाहतोय गावदेव वेले विरुद्ध गावदेव वडघर या दोन संघामध्ये. आणि चौथाराव मानकुली संघ नक्कीच अगदी या बारकाईने पाहत आहेत की त्यांना फाईट देण्यासाठी कुठला संघ त्यांच्या समोर येईल, वडघर की मात्र वेले. पंचांचा डेड बॉलचा इशारा होतोय कारण स्टेपमध्ये चुकतोय गोलंदाज रोहन पाटील. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. आपण बघतोय शेवटच्या षटकातील 3 चेंडूचा खेळ इथे झालेला आणि या शेवटच्या 3 चेंडूचा खेळ अजूनही या षटकामध्ये शेष आहे. यावेळी मात्र मिस टाइम फाटका. चेंडू कव्हर इजनमध्ये आणि झेलबाजूपणे भावेश थले याची केली संपुष्टात. कुणाल भामरे 41-42 यांच्याकडून दर्शन पाटील आणि या गावदेव वडघर संघासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. दर्शन पाटील, जीत पाटील आणि गावदेव वडघर संघासाठी त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. इथे मात्र चेंडूला भिरकाव देण्याचा प्रयत्न, फटका फसला आणि इथे मात्र चेंडू फिल्डरच्या हातात बसला. आणखीन एक फलंदाज बाद गावदेव वेले या संघाचा. आणि आता मात्र गोलंदाज विकेट हॅट्रिकवर पाहायला मिळतोय कारण सलग 2 चेंडूमध्ये 2 फलंदाज त्यांनी बाद केलेले आहेत. आतापर्यंत 3 विकेट रोहन पाटील यांनी चटकावलेले आहेत. 7 धावा खर्च केलेले आहेत. या षटकामध्ये षटकार खर्च केल्यानंतर रोहन पाटील यांनी वापसी केलेली आहे कारण 3 सफलता आतापर्यंत अर्जित केलेल्या आहेत. संघाची धावसंख्या 32, धावसंख्या स्थिर. न्यू बॅटर मैदानामध्ये येतो या गावदेव वेले संघाकडून बॉबी बोईर. अष्टपैलू आपण पाहतोय गावदेव वेले संघाचा आणि शेवटच्या षटकामधील हा शेवटचा चेंडू आहे. बॉबी बोईर यांनी जर नक्कीच हा षटकार खेचला तर डायनल भगत यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. क्या बात आहे. बॉबी बोईर ऐसा मौका फिर कहा मिलेगा. खोला टप्प्याचा चेंडू यॉर्कर लेनचा चेंडू होता. षटकार तर नाही मात्र 1 धाव तिथे पूर्ण केली आहे. तर अशा प्रकारे इनिंगची समाप्ती होते.
पहिल्या डावामध्ये गावदेवी वेले संघाने आपल्या धावपलकावर धावा जिंकल्या त्या डबल 3 33 धावा आणि 34 धावांचं आव्हान इथे मात्र गावदेवी वडगर संघासमोर ठेवलं गेलेलं आहे. तर बोलूया आपण स्वागताकडे. आपल्यामध्ये प्रमुख अतिथी उपस्थित झालेले आहेत. आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत जोगेन भगत साहेब आणि त्यांचा यथोचित सन्मानित केला जाईल. तर आयोजन कमिटीचे ॲक्टिव्ह सदस्य तुषार पाटील यांना विनंती असेल की आपण जोगेन भगत साहेबांना सन्मानित करायचं आहे. त्यांची प्रमुख उपस्थिती आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. जोगेन भगत साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. आपण पाहतो या VIP डायझवर त्यांची बहुमूल्य उपस्थिती आपल्याला लाभलेली आणि त्यांचा यथोचित सन्मान इथे केला जाईल. हे आपण पाहू शकता जोगेजी भगत साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचा हा सन्मान इथे या मुख्य व्यासपीठावरून केला जातोय. तुषार पाटील जे या ॲक्टिव्ह सदस्य आहेत आयोजन कमिटीचे आणि त्यांच्या माध्यमातून सन्मान इथे केला जातोय. माजी उपदेणार शॉल, त्यानंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि आकर्षक सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जातं. योगेन भगत साहेबांना हे सन्मानचिन्ह नेहमीच या स्पर्धेची आठवण देत राहील. त्यानंतर मित्रांनो आपल्यामध्ये या अशोक शेट्टी साहेब देखील उपस्थित आहेत आणि डायनल भगत यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते अशोक शेट्टी साहेबांना सन्मानित करायचं आहे. अशोक शेट्टी साहेबांची देखील बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. हे आपण पाहू शकतो अशोकजी शेट्टी साहेब हे देखील इथे आपला बहुमूल्य वेल देऊन उपस्थित झाले आहेत आणि त्यांचा देखील यथोचित सन्मान शॉल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित केले जाते. त्यानंतर मित्रांनो आपल्यामध्ये शामराव पाटील साहेब देखील उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान दीपेश पाटील यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. हे आपण पाहू शकता आयोजन कमिटीचे मेंबर आहेत दीपेश पाटील आणि त्यांच्या शुभ हस्ते शामराव पाटील साहेबांचा हा सन्मान इथे केला जातोय. त्यांची देखील बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचा आम्ही मनस्वी धन्यवाद व्यक्त करतोय. भक्तिधाम स्पोर्ट्स डुंगे यांच्या माध्यमातून स्वर्गीय मारुती शेठ गोपीनाथ पाटील स्मृती चषकामध्ये बोलूया आपण सामन्याकडे. सेकंड इनिंग सुरुवात. सेकंड इनिंगमध्ये आवाज ऐकूया विशाल पाटील यांचा. थँक्यू सो मच सुभाजी धुमाल सर. वन्स अगेन वेलकम ऑल ऑफ यू. तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. पण टार्गेट जर आपण पाहिलं तर 34चा चेज पहिलाच बॉल. दरम्यान ज्याप्रमाणे साहिलने हा स्ट्रोक कंप्लीट केला त्यानंतर थोडा निराश देखील दिसला. एक सिंगल रन दरम्यान या पहिल्या चेंडूवरती कंप्लीट केली जाईल. आणि आज बॅटिंग ऑर्डरमध्ये थोडे चेंजेस देखील पाहायला मिळतात की साहिल ओपनिंगला आलेत आणि जर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली बॉबी भोईरने तर डायनल भगत यांच्या माध्यमातून दिले जातील 500. दर्शन पाटील पहिलाच बॉल फेस करत असताना क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न दर्शनने इथे केला होता. बघा 34चा चेज आहे. बट वेळ संघाचा जो बॅटिंग क्रम आहे, ज्या अपेक्षा या बॅटिंग युनिटकडून आपण ठेवत असतो की 4 ओव्हर जर हा संघ जर खेळतोय त्या मॅचमध्ये तर मिनिमम मे बी 50 धावा तर लावू शकतात ते. बट ते झालं नाहीये. कारण त्याचं कारण हे देखील राहिलं की वडगड संघाने भरपूर चांगली गोलंदाजी केली आणि त्याचप्रमाणे या सेकंड इनिंगमध्ये आता सुरुवात केली आहे बॉबी भोईरने. यशांचा वेध घेतला. क्लीन बोल्ट. पहिला धक्का. जावं लागेल दर्शन पाटीलला वापस. थँक्यू डीजे. रिप्ले आपण पाहूया. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. यष्टांचा वेध. स्टम्प्स देखील बाहेर झाले आणि दर्शन देखील बाहेर झाला. पहिला धक्का. नवीन फलंदाज आता क्रमांक 3 वरती मैदानाच्या हातामध्ये सागर येतात बॅटिंग करण्याकरिता. बघा आता ज्याप्रमाणे बॉबीने आता सुरुवात केली आता असं देखील वाटतं की
या 34 वरती देखील फाईट आम्ही देऊ शकतो हा विश्वास इथे दाखवला जातो. बघा सांगण्यासारखी ही देखील गोष्ट आहे क्रिकेटमध्ये की पास्ट इज अ हिस्ट्री अँड फ्युचर इज अ मिस्ट्री. प्रेझेंटचा विचार करा. क्रिकेटचा हा खेळ कधी पास्टमध्ये नाही चालेल. बॅटिंग थोडी खराब झाली हरकत नाही आहे, बट गोलंदाजीमध्ये आम्ही कमबॅक करू शकतो हा विश्वास आता दाखवायला हवा. या मॅचमध्ये जर आपण विचार केला ना, कमी रन्स झाल्यात अशावरती रडत बसण्यापेक्षा 34 डिफेंड कशा प्रकारे करू शकतो त्याचा विचार करणं हे जास्त आवश्यक. पहिली सफलता मिळाली. हा बॉल देखील जर आपण पाकला डाऊन द लेग साइड, दिशा खराब, अतिरिक्त रन निर्माण इथे मिळेल. अतिरिक्त रनच्या मदतीने धावफलक आता पुढे जातो. स्कोर कार्ड 2 वरती, 2 धावा धावफलकावरती आहेत. आणि बघा या क्रिकेटच्या खेळामध्ये जर तुम्ही टेनिस बॉल क्रिकेटच मी म्हणेन जर उचलून पाकला तर भरपूर असे सामने आहेत. जिद्द फार मोठी असेल ना तर खराब परिस्थितीमधनं देखील यशाचा मार्ग शोधता येतो. बट त्याच्यासाठी जिद्द आणि तुमचे खऱ्या अर्थाने प्रयत्न महत्त्वाचे असतात. बट सध्याच्या घडीला फर्स्ट विकेट मिळाल्यानंतर आता जास्त एक्सपेरिमेंट केले जात आहेत की काय तेच वाटतंय. कारण मागील गेले 2 चेंडू जर आपण पाहिले डाऊन द लेग साइड या परिस्थितीमध्ये एक एक धाव जिथे वाचवायचे आहे तिथे अतिरिक्त रन्स दिल्या जात आहेत. त्याचा विचार आता बॉबीला थोडा करावा लागणार आहे. धीमागतीने टाकलाय, लाऊड शॉट बॅट्स कडा. आणखीन एक सफलता इथे मिळेल. काय कमबॅक केला, काय पलटवार केला. 34 डिफेंड करत असताना हा दुसरा धक्का आता लागला वडघर टीमला. नवीन फलंदाज आता क्रमांक 4 वरती मैदानाचा आतमध्ये तन्मय येतो. आय थिंक अवी नाही आहेत, कारण जर पाहिलं गेलं जर अवी असते तर कदाचित तेच ओपनिंगला आले असते आणि ते चेंजेस पाहायला मिळतात. कारण पहा, कारण 2 विकेट फार लवकर गेले. तर अजून देखील जीत पाटील डगआउटमध्ये आहेत. बट इथे मी म्हणेन जो बॅटिंग क्रम आहे आता सध्या सगळीला क्रमांक 4 वरती तन्मय मैदानाचा हातामध्ये. नेक्स्ट बॉल धीमागतीचा होता. ड्राईव्हचा हा फटका मिड ऑफला अनिकेत मुकादम दरम्यान त्या क्षेत्रामध्ये होते. बॉल फील्ड केला तोपर्यंत मिळेल एक सिंगल. या एका धावेच्या मदतीने धावफलक ठीक जाऊन पोहोचला. आता 4 वरती विकेट 2 गेलेत. आणि ही जी सुरुवात आहे ना त्या सुरुवातीमुळे आपण आता हे म्हणू शकतोय की या सामन्यामध्ये देखील ना आपल्याला ट्विस्ट अँड टर्न्स चढ उतर भरपूर पाहायला मिळेल. साहिल प्रयत्न केला होता शफळून खेळण्याचा, बट बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्टच झाला नाही. खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक 4 विकेट गेले 2 आणि 34 धावा डिफेंड करत असताना बॉबीच्या या पहिल्या षटकाच्या जोरावरती आपण हे म्हणू शकतो की मॅच आता 50-50 म्हणजे येणाऱ्या 3 षटकांमध्ये जिंकण्याकरिता इथं आवश्यकता असेल 30 धावांची. बघा 10 रन प्रति ओव्हर अजून देखील इथं बनवायचे आहेत. आणि बघा जेव्हा फलंदाजांवरती दबाव असतो तेव्हा 10 रन प्रति ओव्हर बनवणं देखील आज असं बॅटर हे कार्य थोडं अवघडच वाटतं. कारण बघा बॅटिंग क्रमामध्ये थोडे आता कमी पाहायला मिळतंय, कारण अवी नाही आहेत आणि दर्शन देखील फार लवकर बाद झाले. कारण जर अवी नाही आहेत तर दर्शनवरती जास्त रिस्पॉन्सिबिलिटी होती. बट या मॅचमध्ये दर्शन आपण पाहिलं की बोल्ड झाला, बॉबीने ती विकेट काढली. बट आता त्यानंतर जी जिम्मेदारी राहिली ती साहिल आणि त्याच्या समवेत तन्मय आहेत, त्यांना ही जिम्मेदारी पार पाडावी लागेल. सेकंड ओव्हर अनिकेत मुकादम गोलंदाजी मार्कवरती इथे तयार होतो आणि हा देखील एक चांगला गोलंदाज आहे. कारण अगदी त्याच्या स्टार्टिंग फेजपासून मी त्याला पाहतोय, फार मेहनत तो त्याच्या खेळीवरती नेहमीच करत असतो. आणि मला अजून देखील आठवतं की जेव्हा तो इंजर्ड झाला होता, मला आठवतं की त्याचा एक हात डॅमेज झाला होता आणि एका हाताने सुद्धा तो गोलंदाजी करण्यासाठी यायचा, मला आठवतं. आणि भरपूर सारा मॅचेस तो तशा परिस्थितीमध्ये खेळला देखील आहे. हीच तर जिद्द ॲज अ प्लेअर असावी लागते. आणि ग्रामीण क्रिकेट नेहमीच मित्रांनो सांगण्यासारखी गोष्ट देखील नाही आहे. हे खेळ फक्त गावाच्या नावासाठी आणि सन्मानासाठीच खेळलं जातं. पहिलाच बॉल फुल लेंथ होता, क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल नेत्रमान इथे सुरुवात झाली. पोलीस पाटील डुंगे गावचे सन्माननीय राकेशदादा पाटील साहेबांचे देखील शुभ आगमन झालं. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे स्वर्गीय मारुती शेठ पाटील स्मृती चषक 2024 मध्ये. धीम्या गतीने टाकलाय टॉप एज बॉल मध्ये आणि 2-2 फिल्डर काय करत होते हा प्रश्न आता मला देखील पडलाय. कारण राजन थले, भावेश थळे, एका फिल्डरने तरी ॲटलिस्ट हे सांगायला हवं होतं की मी कॅच पकडतोय. राजनला वाटलं भावेश पकडेल, भावेशला वाटलं राजन पकडेल आणि त्यामध्ये चेंडू खाली, कॅच ड्रॉप.
हे होतं कारण बघा एखाद्या झेलच्या खाली जेव्हा 2 ते 3 फिल्डर येतात तेव्हा एखाद्या फिल्डरनं तरी किमान म्हणायला हवंय की मी कॅच पकडतोय, पण ते पाहायला मिळालं नाही. जिवंत आणि तन्मयला. नेक्स्ट बॉल. साहिल लोवा फुल टॉस होता, स्ट्रेट बॅटने स्ट्रोक खेळलेत लॉंग ऑफला. बॉबी भोईर फिल्डिंग चांगली, दुसऱ्या धाबेचा कॉल केला आणि 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. 2 मिळतील आणि राजन थोडे निराश दिसतात कारण बॅकअपला खेळाडू फार उशिराने आले. कारण बघा अशा परिस्थितीमध्ये स्पेशली रन्स तितके जास्त नाही आहेत डिफेंड करण्यासाठी. त्या सिच्युएशनमध्ये तुम्हाला आउटफील्डमध्ये एक्स्ट्रा एफर्ट्स लावायचे आहेत, आउटफील्डमध्ये क्विक राहायचं आहे ॲज अ फिल्डर. धावफलक या 2 धाव्यांच्या मदतीने आता स्कोर कार्ड पुढे जातो. 7 धावा धावफलकावरती. 34 धावा जरी असला तरी आता ज्याप्रमाणे परिस्थिती आता निर्माण झाली असं वाटतंय की एक क्लोज एन्काउंटर पाहायला मिळू शकतोय. फुल लेंथ आहे. साहिलचा हा फटका स्लॉटमध्ये होता आणि ठीक पाठवला बाजूला प्लॉटमध्ये. पकला दमदार फटका साहिलचा बॅटमधनं. हा षटकार. साहिल बॅटमधनं हा षटकार आणि प्रेशर रिलीज करणारा हा स्ट्रोक होता कारण बाउंड्री येणं आवश्यक होतं. या षटकाराच्या मदतीने धावफलक आता 13 आणि अजून देखील 2 चेंडू बाकी आहेत या ओव्हरमध्ये. आणखीन एक समोरच्या दिशेने आणि फटक्यामध्ये. यस, पॉवर आहे, पॉवर आहे. लॉंग ऑफ फार, बॅक टू बॅक बिग वन. साहिलचा बॅटमधनं सलग 6 दुसरा षटकार. थँक्यू डिझन, थँक्यू. षटकाराच्या मदतीने धावफलक आता 19. गौरव यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे. जर सिक्सर हॅट्रिक साहिल कंप्लीट करतात तर 500 दिले जातील. पण सध्या असा घडीला काय बॅटिंग करतोय साहिल. एकंदरीत जेव्हा ओपनिंगला आला तेव्हा आम्ही देखील सरप्राईज झालो की बॅटिंग ऑर्डरमध्ये फार चेंजेस आता पाहायला मिळाले. बट साहिलची जी क्वालिटी आहे, त्याचा जो दमखम आहे तो इथे मैदानाच्या हातामध्ये दाखवतोय आणि त्याला ही जी संधी मिळाली आज ओपनिंग करण्याची, तिचा फायदा तो घेतो आणि आपल्या टीमला आता पुढे घेऊन चाललाय. धावफलक आता 19 वरती आणि आता आवश्यकता असेल 15 धावांची. नेक्स्ट बॉल. ड्राईव्ह करत असताना दरम्यान एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये हा बॉल चालला. फिल्डर पोहोचतात एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. मिळेल एक सिंगल एका धावेच्या मदतीने धावफलक आता पुढे जातो 20 धावा धावफलकावरती. एकंदरीत विचार करण्यासारखी ही देखील गोष्ट आहे की अनिकेत मुकादमने ज्याप्रमाणे गोलंदाजी ओव्हरमध्ये केली, पहिले 3 चेंडू बॅक ऑफ द लेंथ होते ज्याच्यावरती 3च धावा आल्या, बट त्यानंतर 2 फुल लेंथ टाकले आणि दोन्ही चेंडूवरती 2 प्रहार आपण पाहिले. या गोष्टी महत्त्वाच्या असतात की ॲज अ बॉलर आपल्याला कोणत्या बॅटरच्या अगेन्स्ट फुल लेंथ टाकायचे आहेत आणि कोणाच्या अगेन्स्ट बॅक ऑफ लेंथ टाकायचे आहेत ते देखील आपल्याला माहीत असलं पाहिजे. पण इथे मिस्टेक घडली. अनिकेतच्या माध्यमातून 2 मोठे फटके आले आणि त्या फटक्यांच्या जोरावरती आता आपण असं देखील म्हणूया की वडघर टीम आता सध्याच्या घडीला या रेसमध्ये पुढे, कारण चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12मध्ये आता आवश्यकता आहे सामना जिंकण्याकरिता 7 रन प्रति ओव्हर म्हणजे 14 धावांची इथनं आवश्यकता असेल. तर अजून देखील चर्चा सुरू आहे की कशा प्रकारे इथनं कमबॅक होऊ शकतो, कारण स्टील अजून देखील 14 बाकी आहेत. साहिल मैदानाच्या आतमध्ये खेळतात, त्यांच्या समोर तन्मय देखील आहेत आणि आता साहिल वेल सेट वाटतात कारण 2 षटकार देखील आपण त्यांचा बॅटमधनं पाहिले. बट वेहड संघ हार तर मानणार नाही आहे. कमबॅक करण्याचा मार्ग ते तर डेफिनेटली इथनं शोधतील, कारण त्यांना अजून देखील ठाऊक आहे की जर हे 3रं षटक चांगलं आलं, 1 ते 2 विकेट जर आले आणि 6 पेक्षा कमी धावा जर आपण देतोय तर इथनं देखील आपण या मॅचमध्ये पलटवार करू शकतो. हा विश्वास ते नक्कीच दाखवतील, कारण विजेंद्र आता या 3ऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी तयार होतो आणि अशा परिस्थितीमध्ये बहुतांश वेळेला विजेंद्रला चांगली गोलंदाजी करताना आपण पाहिलं. पण या मॅचमधनं आता या अडचणीमधनं खऱ्या अर्थाने आपल्या टीमला ते बाहेर काढतील की साहिल ज्याप्रमाणे खेळतात ते आपल्या संघाला इथनं फिनिशिंग लाईन क्रॉस करून देतील का. 12 चेंडू 14 धावांची आवश्यकता. 3रं षटक विजेंद्र पाटील. राऊंड द विकेट तयार होतात. समोर साहिल असतील. 2 ओव्हरमध्ये 14 आता बनवायच्या आहेत. राऊंड द विकेट. पहिलाच बॉल बॅटची आतली कडा लागली आणि दरम्यान आय थिंक बॅटर प्लेड ऑन झालेत. ज्या गोष्टीचा मी उल्लेख जस्ट केला की विकेट्स काढावे लागतील आणि अगदी येत्या क्षणी इथनं झटका दिला जावं लागेल साहिलला वापस.
साहिल बाद झालेत आणि खऱ्या अर्थाने ही विकेट नाही आहे, ही मॅचमध्ये कमबॅक करण्याची आता संधी आहे. नवीन फलंदाज मैदानात हातामध्ये आता रोहित येतो. रोहित पाटील क्रमांक 5 वरती. 11 मध्ये आता 14 बनवायचे आहेत. विजेंद्रने खऱ्या अर्थाने पहिल्याच बॉलवरती जे हवं होतं विकेट ती मिळवून दिली, पण अजून देखील कार्य अधुरं आहे. नेक्स्ट बॉल राऊंड विकेट. शॉर्ट पिच टाकला, पडल्यानंतर अतिरिक्त गतीने हा चेंडू आपल्याला जाताना दिसला, बट दिशा खराब. अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल. बघा अँगलने हा चेंडू बाहेरच्या दिशेने आपल्याला जाताना दिसला, कारण विजेंद्र पाटीलची गोलंदाजी जर आपण पाकली तर साईड आर्म बॉलर आहेत आणि अँगलने बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने देखील आपल्याला जाताना दिसतो. अंपायरने सांगितलं 1 फॉर दी ओव्हर, म्हणजे ओव्हरमधला एक बाउन्सर देखील आता इथे कंप्लीट झाला. म्हणजे यानंतर जर बाउन्सर टाकला गेला तर तो नो बॉल देखील दिला जाऊ शकतो. म्हणजे लाईन अँड लेंथमध्ये आता चेंजेस आणावे लागतील. फुल लेंथ टाकला, बॉलर बॅकस्ट्रोक आणि डायरेक्ट हिट. काम तमाम. आणखीन एक झटका, जावं लागेल तन्मयला वापस. थँक्यू डीज. एका गोष्टीची चर्चा आता करावीशी वाटते. आता बॉबी काहीतरी सांगतोय आणि तो काय सांगतोय ते मला समजलं की डायरेक्ट हिट तो जरूर साधला, पण बॅकअपला कोणीच नव्हता. कदाचित जर निशाणा चुकला असता तर बॉल डायरेक्टली ओव्हर थ्रोच्या 4 नक्कीच मिळाल्या असता. विकेट मिळाली. कारण जर आपण पाहिलं गेलं तर ज्या परिस्थितीमध्ये हा सामना आहे, थोडं अग्रेशन आता विजेंद्र पाटीलचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. पण कधी कधी काय असतं की बघा अग्रेशन महत्त्वाचं आहे, बट त्याच्यासोबत संयम या गोष्टीला देखील फार महत्त्व असतो. कारण जास्त जेव्हा आपण अग्रेसिव्ह होतो ना, तेव्हा कधी कधी ना जी गोष्ट आपण सहजरित्या मिळवू शकतो ना, ती देखील आपल्याला भेटत नाही. त्या अनुषंगाने अग्रेसिव्ह राहणं गरजेचं आहे ग्राउंडवरती, पण त्यासोबत संयम, शांतरित्या विचार करणं देखील गरजेचं. रनआउटच्या स्वरूपामध्ये धक्का आता नवीन फलंदाज जीत पाटील आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतात. शॉर्ट पिच होता, पुल करण्याचा प्रयत्न, बट दरम्यान इथं आपण जर विचार केला डायरेक्ट हिट आत्ता जर आला असता तर जीतची विकेट नक्कीच मिळाली असती, बट तसं काही झालं नाही. या दरम्यान एक सिंगल इथे पूर्ण केली जाईल. बायची ही एक सिंगल रन दरम्यान इथे मिळेल. धावफलक या एका धावेच्या मदतीने आता स्कोर कार्ड पुढे जातोय. 22 धावा धावफलकावरती. बट आज साहिलने जे कार्य केलं अनएक्सपेक्टेड होतं, बट करून दाखवलं. आज प्रमोशन झालं, बट एक चांगली इनिंग जरूर साकारली, बट अजून देखील कार्य अधुरं आहे. कारण जर आपण पाहिलं तर चेंडू शिल्लक आहेत येणारे 9 आणि 9 मध्ये अजून देखील 12 बनवायच्यात. जीतसाठी हा बॉल होता, सोडून दिला जीतने. पडल्यानंतर खाली देखील राहिला होता, दिशा खराब. अतिरिक्त रन इथे मिळेल. 9 मध्ये 11. या परिस्थितीमध्ये मी म्हणेन की वाईड लाईन गोलंदाजी करण्यापेक्षा विकेटसाठी गेले तर जास्त बेटर असेल. कारण बघा इथे एक एक अतिरिक्त रन टीम वेळेला टोचणार आहे, पण त्याच पलीकडे समोर जी समस्या आहे, जो मी म्हणेन अडचण आहे, तिला फेस जर केलं तर ते जास्त बेटर असेल. आता 9 मध्ये 11. नेक्स्ट बॉल आणि बॅटची कडा, राजन कॅच ड्रॉप. इथे जीतची विकेट मिळू शकली असती, बट हा एक मी म्हणेन फार मोठा मोमेंट या मॅच मध्ये असू शकतोय. जो खऱ्या अर्थाने संधी इथे विजेंद्रने निर्माण केली होती ती आता इथे ड्रॉप झाली. कारण ही कॅच जर पकडली असती ना आणि जीत जर डगआउट मध्ये गेले असते तर दबाव इथे बनवू शकली असती टीम वडगरवरती. पण आता समीकरण पहा, 8 चेंडू शिल्लक, 11 धावेंची आवश्यकता. एका क्षणाला असं वाटलं होतं जेव्हा 2 सलगचे षटकार आले, असं वाटलं की इझिली या 34 चेज होतील, पण विजेंद्रने पुन्हा एकदा त्याच्या संघाला या मॅच मध्ये वापस आणून ठेवलंय. ती लढाऊ वृत्ती विजेंद्रने इथे दाखवली. पण अजून देखील 8 मध्ये 11. ऑन साईडला खेळायचा होता, बॅटचा टोला लागला. काऊ फेसमध्ये केतन आहेत, फिल्डिंग चांगली. मिडल फक्त एक सिंगल, म्हणजे येते 7 चेंडू, 7 मध्ये आता 10 धावेंची आवश्यकता. ही लढत फार चांगली सुरू आहे, कारण लो स्कोरिंग थ्रिलर सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतो. त्यामध्ये कोणतीही कसर आता सोडली नाही आहे वेळेला टीमने, कारण त्यांना माहिती आहे की कोणत्या परिस्थितीमध्ये ना इथे माघार नाही घ्यायची आहे. हरलो तरी चालेल, बट आपण इथे लढू. आणि ती लढाऊ वृत्तीच तर मॅटर करते ॲज अ टीम, ॲज अ प्लेअर. आणि तोच मी म्हणेन पॉझिटिव्ह अप्रोच आपल्याला वेळेस संघाचा या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. 7-10चं समीकरण. शेवटचा चेंडू अगदी महत्वाचा. राऊंड द विकेट, लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. शॉर्ट पिच टाकल्या, पुल केला गॅप मध्ये आणि बॉल दरम्यान एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर. रोहितचा बॅट मधनं अंडर प्रेशर हा पुलचा फटका, चौकार.
6 चेंडू आता 6 धावांची आवश्यकता. मानकोली टीम तर रेडीच आहे आणि मानकोली टीम जसं अनाऊन्स करेन तसं कॅप्टन टॉससाठी लगेच या. 6 चेंडू 6 धावांची आवश्यकता. बघा आतापर्यंत जर आपण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा विचार जर केला तर ज्याप्रमाणे या सीझनला प्रारंभ झाला पहिला मान तर गावदेवी स्पोर्ट्स वडघर संघालाच मिळाला होता. त्यांच्याच माध्यमातून आपण GCS संलग्न पहिली स्पर्धा पाहिली आणि त्या स्पर्धेमध्ये आपण हे पाहिलं 3 मध्ये 3 देखील डिफेंड झाल्या, 2 मध्ये 2 देखील डिफेंड झाल्या, म्हणजे 6 मध्ये 6 देखील डिफेंड होऊ शकतात. बट त्या वेने त्या पॉझिटिव्ह माइंडसेटने इथे विचार करायला हवा आहे. टीम वेळेने बघा मागील षटकामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी झाल्या. त्यामध्ये आपण विचार केला तर राजन थल्यांनी एक कॅच देखील ड्रॉप केली. त्यानंतर शेवटचा चेंडू शॉर्ट पिच टाकणं हे कितपत योग्य होतं विजेंद्रला, त्यानंतर तो देखील आपल्याला निराश दिसला. ती गोष्ट देखील आपण घडताना पाहिली. तसेच जॉन्टी जोशी देखील या स्पर्धेचा आनंद घेतात आणि त्यांच्या माध्यमातून जीत पाटील आणि भावेश सलम म्हणजे दोन्ही टीमसाठी शुभेच्छा येतात. दादा आपलं देखील हार्दिक स्वागत. पहिलाच बॉल मिस टायमिंग. इथे कॅच जर पकडली तर मॅच बनेल. बट ओ माय गॉड व्हॉट अ कॅच. जबरदस्त झेल इथे पकडला जे फिल्डर होते अल्पेश पाटील. कारण अल्पेशला हे ठाऊक होतं जर ही कॅच सुटली असती ना तर भरपूर काही झालं असतं. बट कॅच इथे कंप्लीट म्हणजे मॅच मध्ये कमबॅक टीम वेळेचा. आता 5 मध्ये 6. कॅच इथे कंप्लीट झाली आणि काय कॅच अल्पेशने पकडली. आणि खऱ्या अर्थाने जेव्हा तो झेलच्या खाली आला त्याचे हृदयाचे ठोके ज्या स्पीडने वाढले असतील ना ती देखील एक वेगळी गोष्ट. कारण अशा परिस्थितीमध्ये बघा खऱ्या अर्थाने ही जी कॅच अल्पेशने पकडलेली आहे ना या कॅचने पुन्हा एकदा आता अशा अपेक्षा जागृत केलेल्या आहेत टीम वेहळेच्या की सामना अजून संपलेला नाही आहे. 5 मध्ये आता 6 धावांची आवश्यकता. न्यू बॅटर इन ॲट नंबर 7 रोहन द्रमण इथे आपल्याला आता पाहायला मिळेल. 5 मध्ये अजून देखील 6 बनवायच्यात. नेक्स्ट बॉल मॅच मध्ये कमबॅक तर झाला. बॅटची कडा आणि पुन्हा एकदा मिस्टेक झाली राजन थळे यांच्या माध्यमातून. आणि ही मिस्टेक कदाचित या स्पर्धेच्या बाहेर टीम वेहळेला घेऊन जाऊ शकते कारण बॉल देखील निघून गेला लॉंग स्टॉप रिजन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. बघा अशा परिस्थितीमध्ये गोलंदाज तरी काय करेल. कारण या आधीच्या षटकामध्ये विजेंद्रने देखील असा चान्स क्रिएट केला होता तिथे देखील मिस्टेक झाली. आणि आता देखील बघा चान्स क्रिएट केला होता आशिषने बट ही देखील संधी गमावली गेली. कारण बघा अशा परिस्थितीमध्ये जर आपण विचार केला ना तुम्हाला हाफ चान्सला देखील ना एक्स्ट्रा एफर्ट टाकून फुलमध्ये कन्वर्ट करायचं. आणि त्या परिस्थितीमध्ये मी म्हणेन ही कॅच व्हायला हवी होती बट ते झाले नाही आहे. कारण बघा कॅच नव्हे तर ॲटलिस्ट बॉल तरी फील्ड व्हायला हवा होता बट दोन्ही गोष्टी झालेल्या नाही आहेत. चौकार देखील आला आणि आता फक्त 2 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक असतील येणारे 4. आणि चला आता टीम मानकोलीचे कॅप्टन आपण त्वरित या. चौथा हिरवा स्पोर्ट्स मानकोली संघाचे कॅप्टन आपण यायचं आहे. शॉर्ट पिच टाकलाय अपिश खडले हवेमध्ये आणि गॅप मध्ये सिंगल कंप्लीट आणि दुसरीसाठी देखील परततील बट हा बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा सामना समाप्त. आणि फार चांगली लढत देऊन अंतिम षटकामध्ये ही बाजी इथे मारली आहे गावदेवी स्पोर्ट्स वडगर टीमने. सो अभिनंदन टीम वडगर अँड हार्ड लक टीम वेहळे. आपण टॉस करणार आहोत. सो वडघर संघाचे कॅप्टन आणि त्याचप्रमाणे मानकोली संघाचे कॅप्टन आपण त्वरित या. नाणेफेकी इथे केली जाईल आणि व्यासपीठावरनं हा टॉस करण्याकरिता मी विनंती करतो. जोगेंजी भगत साहेब आणि त्याचप्रमाणे शेट्टी साहेब दोन्ही मान्यवरांच्या शुभेच्छा आपण टॉस करूया.
मी दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण अश्विनी एंटरप्राइजेस टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. जे टॉस बॉक्स आम्हाला युवा सेना तालुका गट